ऐसे पुण्यप्रद दत्त जयंती महोत्सव दिवसांतो ಕೆಲವು लोकांना ऐकूचा पडो दत्त संप्रदाय त्यांत अनेक सत्पुरुषाले साधू संत लोकांना नाव ऐकून येतात. त्यांत प्रमुख प्रॉमिनेंट नरसिंह सरस्वती, श्रीपाद श्रीवल्लभ, इवन शिर्डी साईबाबा, अक्कलकोट महाराज, माणिकप्रभू बिदर, गजानन महाराज शेगाव, अनेक अशी संप्रदायांपुराणे ते परमात्माले संकल्प लीला विचित्र हे अक्कलकोट मक्सपुराम गेले ते स्वामी समर्थ म्हणता गेलं ना तर त्याच्या ಬಗ್ಗೆ विशेष आम्ही कसं एक अवलोकन के अध्ययन शिकेल नाशेल तर ನಮ್ಮ गुरुजींना मग आशीर्वाद करताना सांगेल उडदास काढला मग सांगेल पूरा गुण अक्कलकोट महाराजांपुरा त्यांपुरा आशीर्वाद मग केला तर त्यांना आम्ही कसं केलं की एक टाईम असतात प्रत्येकाचा तसं उरलं मॅडम कसे एक अगौरव अशी भावना गौरव असेल सांगतो मला विशेष प्रकार अशी आराधनाची नाशेल एक वर्ष समाज कसं जाणते म्हणाले आमच्या गुरुचरित्र प्रचार निमित्त अक्कलकोट गेलं त्यांना ते एक पुस्तक व्यापारी म्हणाला तुमचं गुरुचरित्र म्हणतो अक्कलकोट महाराजा ಬಗ್ಗೆ थोडं कसं घालण्याचे त्यांनी सुद्धा दत्त संप्रदाय दत्ताचं अवतार सांगले आता नरसिंह अवतार सरस्वती अवतार म्हणून पुन्हा हे म्हणून म्हणतात कशाला आहे तुम्ही घाल नाही म्हणाल ते घालत नाही म्हणाल मग नाव कसं केलंय आता पुरा घालता गेला माणिक प्रभू असा साईबाबा असा परत गंत वाटता होता म्हणून ते तिथलं सिरियसली घेणे मागे तर मागे मध्ये मग तो विचार येत असेल त्याने कसं एक सांगितलं असतं मग एक 500 महिन्यापर्यंत विचार केला का आम्ही सेपरेट कशाला बदत नाही त्यांचा घालच केला सो दॅट वॉज द बिगिनिंग म्हणून त्या स्टोर मागितलं तुला केलंय हादीनंतर एक कसं केलं की मिळाली अक्कलकोट महाराजांपर्यंत येताना अध्ययन करताना एक गुरुतत्व देवाला एक शक्तीचा अनुभव केला अध्ययन करतो तेव्हा माझं म्हणून वाता संग्रह करता मग भारी इंटरेस्ट आहे अशी एक पॉवरफुल तत्व काही गुरुतत्व पळेल ना म्हणाले आहे ना किती पुरा मिरॅकल्स कस पुरा लागेल असा पण त्यांनी सांगितलं वाक्य एक काठी हालणार हालणे म्हणजे एक काठी हालणार तसे पुरा अनेक पोबाड पडत झाला आणि सांगतो तुमची मिळाली पोबाड महत्व नाही ते दैवी शक्ती असा ते दैवी शक्ती पुरांत हेल्प करता आमगेले मार्गदर्शन करता आमगेले संसारांत हेल्प करता मिळणे त्याने प्रोफगेट म्हणता आमचे प्रचार करता सो अजिंक्य पुरा ग्रंथ आईला मिळाली थोडं खंयतरी बारीक आसतलें म्हळ्यार गडबडी म्हण आज आमी एक संकल्प केला असेल की आज अर्पण करचें म्हळ्यार तशें मिस्टेक कसं ना गलती के वन्स अगेन म्हण आमी कितें एक फॉर्मेलिटी म्हळ्यार एक आज म्हणून देवाक अर्पण करचें आनी हें आमगे दर्पण महादेव मोराज करचें अर्पण करचें आनी हें दिसलें तें अर्पण अर्पण आनी तें रिलीज करूं स्वामी समर्थ महाराज की माता नारायणी माता की सद्गुरु चरणारविंद गोविंदा सद्गुरु महाराज की फक्त आमचं एक 4 लाईन बिगिनिंग म्हणून एक संक्षिप्त जरा सांगतो का आम्ही प्रस्तावना म्हणतात बिगिनिंग इंट्रोडक्शन हे परमात्मा लीला अति अद्भुत
हें पुरा ताणें संवसार म्हण प्रपंच म्हणलें एक नाटक रंग खंय तागेलो स्टेज म्हणटा तेश करून घेवन ताणें चार प्रकार लोकांक सृश्टी केल्या एक म्हळ्यार आरती दुःख पुरा संवसार पुरा बरेच तप्त जाल्लो आसाची ते कॅटेगरी आरती म्हणटाची सेकंड कॅटेगरी अर्थार्थी म्हळ्यार देवाले धन मागताले संपत्ती मागताले थर्ड म्हळ्यार ज्ञानार्थी म्हळ्यार ज्ञान प्राप्त करून वयतले देवाले आतां आमच्या ग्रुपांत मस्त भक्त प्रयत्न करता आसता ते परमात्मा ज्ञान प्राप्त करून घेवचें आनी मोक्षार्थी देवा हें पुरो जिवन पुरा न्ही आमकां मोक्ष दी आनी म्हाका पुनरपी जनन पुनरपी मरण नाका हे चार कॅटेगरी ब्रॉडली आमी खंयच्या ना खंयच्यान पडटात आतां तुमी अवलोकन करता खंयची कॅटेगरी तुमी पडटा म्हणून दुखांत आसा की हय प्रपंच म्हणून दुखाचे दुखालय म्हणटात आमी परत दुखी थंडा खंयचे थोडे सूख आसतलें बट मेजर पोर्शन हें म्हणटाले पुरा प्रॉब्लमेटीक आनी पुरा दुख सो हे कॅटेगरी पुरो लोक पडटाचे सेकंड अर्थार्थी तेवे मागताचे देवाला येवन देवाला मागनाशिल्लें कोण ना कोणाच की हांगा ना पुरो मागतलेच म्हणटाचे ऑल आर बेगर्स पुरा खंय म्हळ्यार मागतलेच देवाले सो आमची पुरा खंय संकट आसा आमकां हें प्रॉब्लम आसा खंयचे देवाले मागचे कितलें दिवचें की नको आमकां आनी दी म्हणून देवाला म्हणटात थर्ड ज्ञानार्थी आतां हे फॅक्टर पुरो लोकांना मिसींग आसा सर्वसाधारण लोक खंय करपाक म्हळ्यार गेले आरती बसले जेवण केलें आयले हाच्यान भारी परमात्मा साध्य जालें कसं जायना देवस्थानाक जेवण करचें अवश्य न्ही जेवण घरांत आसा थंय कसं भक्ती करून ज्ञान प्राप्त करून घेवता आनी सर्वसाधारण खंयचेय कम्युनिटी घेया सो कॉल्ड ब्राह्मीण कम्युनिटी आमकां ब्राह्मण पुरो म्हणटाची जाल्यार हे एलिमेंट लॅकिंग आसा ज्ञान कोणाक ना कसं म्हणजे कश्ट ते कश्ट काडपा पडटा प्रयत्न करपा पडटा ज्ञाना म्हाका लागल्यार बरो सोडची पडटा कोण रिली ना सो ज्ञानाक आमकां ग्रुपांत मसलो पुरा हें तयार जाता आसताची म्हण परफेक्ट अशें म्हणना बट ज्ञान अपेक्षा आसता तांकां देव म्हळ्यार कोण कशें प्राप्त करून घेवता कशें मुखार वचता हें कसले प्रॉब्लम जाता हे ज्ञानाचें एक पार्ट आनी फोर्थ मोक्षार्थी म्हळ्यार देव आमकां लिबरेट मोक्ष दी प्राप्त करना ते लास्ट स्टेज अशें देवान कशें केलें की चार कॅटेगरी लोकांक निर्माण केलें आनी ताणें कशें केलें म्हळ्यार प्रत्येकाक आमकां पळय आसा ताणें सृश्टी कोण कोणाक केलें प्रत्येकाक तांगेली योग्यता स्वभाव गुणधर्म अनुसार जावन ताका एकाला एक रोल दिला देवान आतां तुमकां रोल आसा की नाकले आसना थोडे लोक स्टुडंट म्हणून थोडे लोक आवय म्हणून थोडे लोक बापूय म्हणून थोडे लोक डॉक्टर थोडे लोक इंजिनियर बट एवरी वन हॅज गॉट ए रोल सो प्रत्येकान कसं म्हणून दिलें बायल म्हणून कितें दिलें चेड म्हणून दिलें दादलो मनीस म्हणून दिलें सो प्रत्येकान ताणें कशें दिलें म्हळ्यार तुमच्या योग्यता प्रमाण आतां उदाहरण जर घेतल्यार म्हाका कसं की एक योग्यता आसा म्हणटा म्हाका गुरुजीन म्हाका सिलेक्ट केलें म्हाका अनुग्रह जाला ते योग्यता तुमकां साध्य आसा तो योग्यते प्रमाण देव दिता तुमी योग्यता वाडोवन घेवता योग्यता तुमच्या स्वभाव प्रमाण आतां उदाहरण जर गेल्यार आमगेलो स्वभाव गुरू स्वभाव सकन दवरल्यार मात अनुग्रह जाता थंय तुमी डिफर जर जाल्यार तुमी एग्री जाल्यार तें हांगा कसलें कॉन्फ्लिक्ट तयार जाता तें आमकां कसं प्राप्त जायना सो आमगेलो स्वभाव योग्यता आनी गुणधर्म खंयचे प्रकार गुण सात्वीक गुण की राजसीक की तामसीक त्या प्रमाणे कशें केलें की म्हळ्यार आमकां सर्वांक एक एक रोल दिला कर्तव्य दिलें हांव म्हाका सांगिल्लें आसा म्हाका गुरू म्हणून काम करता देवान दिलें म्हगेलो रोल तो गुरू म्हणून हांव वेवस्थीत करता आतां कोण काय भट आसा ताका काम म्हळ्यार देवाक पुजा वेवस्थीत करता बायल मनीस आसा म्हण ताका आमी बायल म्हणटाची ती पतिव्रता हांवें परत सांगिल्लें आसा आतां दादल्या हांकां बायलां बद्दल ताणें कशें ट्रीट करता तांकां मन दुखोवचें रडोवचें हांवें परत सांगिल्लें आसा शास्त्रांत तें कोण करता दादल्या मनशान करता चेडवान कशें करता म्हळ्यार पुत्र धर्म पालन करता प्रत्येकाचो धर्म म्हणून आसा तें पुरा ताणें तशें पालन करता सो देवान कशें केलें की म्हळ्यार डिफरंट पोजिशन डिफरंट हें दिवन तुमगेलो परफेक्ट रोल तुमी करा आतां एक डॉक्टर आसा ताणें कशें करता की म्हळ्यार ताणें हॉनेस्टली लोकांक हेल्प जाता तशें प्रोफेशन करता कर्तव्य ताणें देवान दिलें आनी परमात्मान कशें आमकां काम दिलां पळय हेंच भक्ती हीच आराधना तुमी आनी विशेश करता म्हूण ना आतां उदाहरण जर घेतल्यार गुरू चरित्रांत सांगिल्लें आसा पतिव्रता
ठिकाणी कसं करता म्हणून ना पतिव्रता धर्म पालन केला खूप काय हे तिथे गेलंय पती सेवा की देवाला आराधना तो प्रत्येकान कसं देवान तुमक दिलं प्रत्येकाक भगवंताला आराधना रूप म्हणून निस्वार्थ भावनेन करता आणि कसं अपेक्षा म्हाका कसं मेळटलें नाही आज फर्स्ट क्वेश्चन कसं येतलें म्हळ्यार म्हाका कसं मेळटलें केल्या म्हणून त्यांच्यात काम जातकी म्हणून तसे विचार येऊ नये आमकां निस्वार्थ भावनेन प्रत्येकांचे कर्तव्य एक्सेप्ट करता आणि परमात्मा संतुष्ट करता अद्यान देव खुश जाता उदाहरण जर घेतला रे भटान व्यवस्थित पूज केल्यार देव प्रसन्न जाता गुरून तागेले कर्तव्य केल्यार देव प्रसन्न जाता शिष्यान तागेले कर्तव्य केल्यार देव प्रसन्न जाता परमात्मान ताणें कशें सृश्टी केलें तांकां कशें केलें म्हणजे थोडे लोकांक श्रीमंत थोडे लोक गरीब श्रीमंत बडो म्हणटा ते आमी थोडे लोक मालीक थोडे लोक सेवक आवय बापय भाव भयणी गुरु शिष्य असे अनेक प्रकार संबंध जोडून दिला देवान आता आमगेर तुमगेर संबंध तुम्ही गुरुभक्त म्हणा की गुरु अन्यायी म्हणा फॉलोवर्स ते शिष्य म्हणा बट संबंध आसा बायल बोमणान संबंध आसा सो देवान कशें केलें की म्हळ्यार अनेक प्रकार संबंध जोडसून घेवन तांकां कसं दिलां पळय धर्म तांकां पालन करचे देवा संतुश्ट करचे तर ह्या प्रमाणे म्हगेल स्वभाव संस्कार म्हगेल पात्रता म्हणजे म्हगेल हांव सांगता आतां म्हगेल स्वभाव म्हगेल संस्कार म्हगेल पात्रता पूर्वजन्माचे म्हगेल कसले वासना म्हणटात आमी कर्म ते गमन करून घेवन देवदेवोत्तम श्रीहरी म्हाका एक अशें कर्तव्य दिलां की अध्यात्म मार्गान तूं भावीक लोकांक मार्गदर्शन कर तशें म्हाका कर्तव्य देवान म्हगेल पूर्व जन्मात पुरा पळोवन घेवन कित्याक गुरुजन म्हणलें आसा पूर्व जन्म तुगेलो भारी स्ट्रॉंग आसा म्हळ्यार पुण्य संग्रह स्ट्रॉंग आसा म्हण ते देवान आमकां एक कर्तव्य दिलें सो तितलें न्ही देवान कर्तव्य न्ही त्या टायमार म्हाका तें समयोचित ज्ञान म्हणटात प्रेरणा तूं अशें कर तशें कर देव म्हाका सांगता प्रेरणा बुद्धी बल तें दिलें देवान उत्तम आरोग्य दिलें सर्व प्रकार तेणें हेल्प दिलें म्हाका आनी एक उदाहरण खरेखंडी आमकां क्षेत्र कशें देवान हेल्प आसलें रे बल आसलो पळय कशें निर्माण जाता म्हणून मनुश्य प्रयत्नान परत जावचें न्ही कर्तव्य पालन म्हगेल प्रामाणीक प्रयत्न देवान सुलभ केलें म्हणजे देवान म्हाका सुलभ केलें म्हाका सामकें कठीण पडलें ना बेस्ट कठीण म्हणून बट सुलभ केलें देवान आमगेलो गुरुवर्य सहस्रबुद्धे महाराज माता श्री म्हालसा नारायणी तेगे निरंतर प्रेरणा निरंतर मार्गदर्शन त्या फलान आज हांव तेगेलो संकल्प कसो आसा पळय कार्यरूपान हाडचो प्रयत्न करता तेगेलो मनाक कसो आसा तो पूर्ण आमकां करचें साध्य ना बट कसो की आमी शक्ती प्रमाण करता आसतलें आज दैवीक मार्गार अशींच म्हणून सांगचें ना आमकां अशींच कर तशींच कर दीस इज दॅट अशें म्हणून आमकां सांगचें सर्वांक आमी देवा पळोवता सर्व लोकांक बरेपणाक आमी प्रयत्न करता सर्वाले कल्याण सर्वाले आमचो देव पळोवता तशें केल्यार भगवंताला प्रेरणा सुचान फळ लोकांक मेळटा आतां म्हाका कसो मेळटा तुमकां मेळटा कशें प्रोवायडेड तुमी लोकां खातीर काम करता सर्वांक बरें जावं कोण तुमगेलें मान व्हरता पूण प्रत्येकान देव पळोवता तेंकां पळोवचें ना तुमी खंयचे तागेले स्टेटस की तागेले जात की तो खंयचो त्या गांवचे परत खंयचे येवचें ना सर्वांक देव पळयात तुमी हें आमकां शिक्षण देव दिता सो त्या पुरा पळोवन घेवन समर्थ महाराज म्हळ्यार कुलकट महाराजान तांगेलें एक चरित्रामृत दर्शन घेवपाक म्हाका अवकाश दिला आनी भगवंतान म्हाका तशें एक दया केल्लो आसा हांव सपनांत विचार केलो नासलो मागीर हांवें जातलें हांव करतलो म्हणून सगळें येयल्यात गोश्टी ताजे पयलीं म्हाका विचार ना की हें बरें चल्लें परमात्मालो संकल्प तसो म्हूण ताका गोत आसा आतां देवान कसलें हें केलें तें म्हाका गोत ना समर्थान म्हाका कसलें दिलें म्हाका गोत ना सो देवालो संकल्प देवा मात्र गोत आसा जाल्यार कोणाक देवालो सेवा करता म्हणून आशा आसा तत्परता आसा म्हळ्यार एक्टिवनेस आसा तागेलो म्हाका देव आसा ताका आमकां देव कसलो अवकाश दिता म्हळ्यार आमी एक प्रयत्न करता सो देव टोटल एवर बॅकींग आमकां देवालें आसा जाल्यार दौर्भाग्य म्हळ्यार अनफॉर्च्युनेटली मनशाक तो कसलो जल्म आयला तेका कसो करचो म्हणून गोत ना हें दीस इज एप्लिकेबल टू एवरीबडी आपण कसलो आयला आपण कसं करता हें कोणाक गोत ना ताजे खातीर गुरू म्हणून तागेलो वश करता गुरू म्हणून कसं म्हणटा म्हळ्यार तूं हेंच करता तशें न्ही तें कर आनी हें कर म्हणून तो गुरू आमकां वश करता आसा कली प्रभावान प्रपंचांत बहुतेक लोक पारमार्थीक मार्गांत विमुख जाल्ले आसात
आता तुम्ही कसं करता होडून तुम्ही लक्षात मस्त केलं म्हणून भजन केलं म्हणून भक्त झालं पूजा केलं म्हणून भक्त असेल देखू नका तुम्ही दिस इज नथिंग यू आर नोवेअर म्हणजे यू आर नोवेअर नियर द गॉड तो म्हणता मी कधी कधी कसं जर काय म्हणाले तुमचं पण हे केलं केलं प्रसाद म्हणून काय त्याला प्रसाद केलं सत्यनारायण प्रसाद म्हणून खाल्लं त्याच्यानं कसं नाही ना तुमचा तुला लग्न तुमच्या हातानं प्रत्येक आहे ना बहुतेक लोक परमार्थिक मार्गांचं विमुख जाणं अधपतन म्हणजे संसार बुडतात म्हणजे नाशतासाठी त्याला भाग्यवशात परमात्मा नगरान स्थित झाला नगरान स्थित जाऊन मग सन्मार्ग वच तसे देवांना पळून घेतलंय सत्कर्म कर्कमना प्रेम देतात देव आध्यात्मिक मार्गांचं देवदेवोत्तम त्यानं मग त्यांनी सेव दिला आमचं प्रयोजन घेतलं परत त्याने मग अवकाश दिला देवाला सेव करते आमचं परा प्रयोजन घेतल्याचा आणि हांवें परमात्म्यानं अनुग्रह केलं पुण्य कार्य योगानं त्यांना विमुख जालना म्हणजे चुकून घेतलं ना विमुख जाईना हांवें यथाशक्ती म्हणजे शक्तीप्रमाणे पुरा करता म्हणून आजी सर्व नियामक प्रेरक श्रीहरी सगळे स्वरूप असेल गुरुदेवाला सेवा म्हणजे समर्थ स्वामी समर्थ आल्या अक्कलकोटात सेवा चरित्र रचन करते अवकाश माग दिला देवानं परमात्मा निर्देशन प्रेरणे निर्देश नियम म्हणून ना ताकि तशें डेफिनेट रूल आनी रेग्युलेशन ना कोण केन्ना कसं करता म्हणटा आमकां कळना नियम ना ताका तें ताका संबंध आसलेलो विशय सगळे नियम कसं संकल्प ताका मातृगत आसता ह्या विशयांत आमकां स्वतंत्र काही ना आनी आमी कांय सांगूंक शकना कोणाला कसं जावका तें देवाक वता तागे लागीं करत येता बरोबर जायना आमकां म्हणल्यार जायना तें कोणाला कसं जावका तें देव तागे लागीं करत येता तें श्रीहरी तागे निर्णय येता त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त स्वरूप अक्कलकोट महाराज सांगत असून ते दिव्य चरित्रामृत बरोवचें एक सुवर्ण संधी म्हाका लभी जाल्लो आसा आनी अत्य अमूल्य ती संधी लोकाउद्धारा खातीर म्हणजे लोकांक उद्धारा खातीर देवान म्हागेलो बरोवन घेतलो हाज्यान कसं पयस करता प्रसिद्धी आनी लोकांक उद्धार जावका अशें म्हणून तेणें म्हाका चान्स दिलो देवान गुरुदेवाले भक्तांक सेवकांक म्हणजे कोण गुरु भक्त आसा सेवक आसा असा अवकाश मेळटा पुरो लोकांक मेळटा जाल्यार उपयोग करनात लोक थोडे लोक उपयोग करतात आनी थोडे लोक बेगी फाल्यां पळोवंक परवां पळोवंक मुखार वर्स पळोवंक अशें काल मस्त लोकांक पळयलें तें शास्त्रज्ञांक श्री समर्थान अनुग्रह केल्लें चरितामृत आजी तांगेलो प्रसाद म्हणून हांव तुमकां दिता आसा बेगीन मेळ्ळे प्रसाद कोणालो सांगेलो प्रसाद रुपी ग्रंथ भक्तकोटीक हांव दिता आसा सद्गुरू म्हगेले सहस्रबुद्धे महाराज कृपेक पात्र जाल्लो तो सेवक तेच प्रमाणे कुलदेवता म्हालसा नारायणी देवताल प्रेरणा निरंतर मार्गदर्शन तेगेलें सेवा रूपक धर्म साहित्य रचन कार्य तेणें म्हाका वैसून दिल्लें आसा आनी ती कोण घेतला आसा ह्या ग्रंथ रचनेन तूं खंय तरी दोश आसल्यार समस्त भक्तवृंद म्हळ्यार महाराज जाले आनी महाराजान म्हाका क्षम करता म्हणून हांव विनंती करता आसा आनी हांवें खंयचे तरी सलहा जर आसता तें सांगता म्हणून तें केलें आसा मागीर हें पुराय कंटिन्यू जाता हें जस्ट एक इंट्रोडक्शन हांवें केलें आसा आनी एक म्हणल्यार वरी आमगेले दत्त परंपरेंत अक्कलकोट महाराज भारी एक उत्तम हाजेर आसात प्रॉमिनंट आनी ते रिलीजाचेर सर्वान एक वाच्य म्हणून हांव तुमकां सांगता केन्ना म्हळ्यार आनी तूं मस्त शिकतात गुरुचरण पुरो आसता जाल्यार हांवें जाता की मस्त हें आसा जाल्यार ताच्यान आमकां डेफिनेटली एक डायरेक्शन मेळटा आनी आमकां भक्ती म्हणटा कसं म्हणटात पळय तातूंत स्थिर जाता स्वामी समर्थ महाराज की नवीन ग्रंथ श्री स्वामी समर्थ चरित्रामृत त्या विशयांत प्रस्तावना सकाळ उल्लेख केला आता श्री स्वामी समर्थालय चरित्रामृत वैशिष्ट्य हाजे बद्दल दोन शब्द आमी आयकूंक घेवका खंयचे वस्तू आसूं ताजें महत्व गोत आसल्यार आमकां ताजी आवड निर्माण जाता उदाहरण जर घेतल्यार एक वेजिटेबल घे एक आहार वस्तू घ्या आनी ते गुणधर्म आसतना आमकां आवडीन घेतात आमी बिकॉज इट हॅज गॉट सम प्रॉपर्टीज
शेवटी मनुष्य कितके म्हळ्यार स्वार्थी असतात. म्हळ्यार आपल्याक कितें मेळटा, आपल्याक कितें फायदो जातलो हे विचार असतात मनशाक. म्हळ्यार मनुष्य स्वभाव तो म्हूण ताका मनुष्य म्हणटा. हे स्वामी समर्थाला पार लिला, साधू संत देव उदाहरण घेतल्यार परमात्माला अवतार पुरा, की होली ट्रिनिटी ब्रह्मा विष्णू महेश्वर, तांगेले ते लिला म्हणटा, ग्लोरीज म्हणटा इंग्लिशान, ते वर्णन करता कोणाला साध्य ना. जाल्यार हे स्वामी समर्थाल चरितामृत तांगेले लिला वर्णन करचे, तांगेले स्वरूप हे श्रीमद भागवत आमी कसं म्हणटा, म्हळ्यार कृष्णाल स्वरूप ते म्हणून. कृष्ण श्रीमद भागवत, गुरुचरित्र आनी दत्ताचे वेगवेगळे नाही. तशेंच त्या गुरुचरितामृत म्हळ्यार स्वामी समर्थाले हे आनी त्या वेगळे वेगळे नाही, त्यांत आसाच. आता उदाहरण आहे, देवील चरित्र, देवी महात्म्यांत देव आसा, गुरुचरित्रांत तो गुरु आसता, भागवतांत श्री कृष्ण परमात्मा आसा. तशेंच त्यात ईश्वराल पण ईश्वर थंय आसा. सो थंय तागेलें स्वरूप आसा समर्थाले. आनी हे स्वामी समर्थाल चरित्र कसं ना, चरितामृत महासागर म्हणटा पळय समुद्र, ताजेकिंत विशाल, ताजेकिंत आड डेप्थ म्हणटा न्ही तशें, आनी आकाश तितलो वयर आसा म्हळ्यार अनलिमिटेड ग्लोरीज. हे ग्रंथ ज्ञान भक्ती बोधना हे अमूल्य रत्नान समृद्ध आसा. आता भगवद्गीतांत आमकां पुरा योग सांगिल्लो आसा, ज्ञान योग, भक्ती योग, कर्म योग, सांख्य योग. म्हणून तात्पर्य कितलें की म्हळ्यार मनशान आपले संस्कार आपल्या आवडी प्रमाण खंयचे तरी एक घेवचे. आता उदाहरण जर घेतल्यार सामान्य लोकांक भक्ती योग, ताका IQ इंटेलिजन्स अशें कांय आवश्यकता ना, ताका बुद्धिमत्ता एज्युकेशन जाय म्हण ना. ज्ञान मार्ग म्हणटा तो एज्युकेटेड पीपल, कोणाक फास्ट ग्रास्पिंग करतात तत्वज्ञान. हे ज्ञान मार्ग तत्वज्ञानावर बेस आसा. आनी हे कर्म मार्ग निष्काम कर्म कोणी करूं शकता. तशेंच भक्ती मार्ग कोणी करूं शकता. म्हळ्यार आपल्याले संस्कार, आपल्याले कन्विनियन्स म्हळ्यार आपल्याक कशें ते मार्ग सिलेक्ट करचे ना. बट कृष्ण कितें म्हणटा म्हळ्यार खंयचे मार्ग सिलेक्ट करा तुमी, फायनली तुमी हाकी येवचें पडटा. आतां भक्ती मार्गान तुमी स्टार्ट केले, ज्ञान मार्ग मेळटात तुमकां. ज्ञान मार्गान स्टार्ट करता भक्ती जावपाची ताणें, म्हळ्यार एका एक पुरक कॉम्पिटेटीव न्ही तो पुरा, कॉम्प्लिमेंटरी ते पुरो, अशें एक प्रॅक्टिकल आस्पेक्ट आसा ताका. सो हांगा ज्ञान योग आसा, भक्ती योग आसा, निष्काम कर्म योग आसा, म्हळ्यार फुल ऑफ ऑल एडवायजस. बोधनेन पुरा अमूल्य रत्नान समृद्ध जाल्लो आसा. आनी ग्रंथ अनुसंधान केल्यार आमकां सुख शांती, गुरुचरित्र कशें आमकां मेळटा सुख शांती, तशेंच ह्या ग्रंथान सुख शांती समाधान वैराग्य. आतां वैराग्य म्हळ्यार पुरा सोडून वचचें अशें न्हय. आतां आमकां दिसता हें कितें एट्रॅक्शन आसा तें रियल न्हय म्हणून, बट आमी जिवन काडचें पडटा. आतां पुरा खबर आसा पण कोण रियल न्हय म्हणून, बट यू हॅव टू लिव न्हय, यू हॅव टू लिव इन द सोसायटी. फायनली पुरा माया माई होई, बट तुमी जल्मायले नंतर ते माया पार करून तुमी हें करता आसता म्हणून तुमी कॅनॉट रन अवे. हें पुरा कांय नाका उपयोग ना म्हणून सोडूं शकना तुमी. बट ज्ञानान तुमी काम करचें पडटा. वैराग्य इत्यादी सात्विक संपत्तीन पुरा युक्त अशें खंयचे ग्रंथ. तेच प्रमाणे कोणें कितलेय जाय तितले संपत्ती लूट करीत आमचोले, म्हळ्यार तुमी हांगा कितलें घेवचें आसा तें तुमी इंट्रस्ट लेवल आसा, जास्त जर इंट्रस्ट आसा तुमकां पुरा घेवन वचत. म्हळ्यार पुस्तक न्ही, पुस्तक म्हणून फायदो ना. खंयचें प्रिचींग आसा, खंयचें बोधन केलें आसा पळय तें आमी आत्मसात करता, फक्त वाचलें म्हणून जालना. जाय तें आपल्या मना प्रमाणे घेवत ताणें. प्रत्येक मनशाली इच्छा, आसक्ती म्हळ्यार क्युरियोसिटी, डिझायर, त्या प्रमाणे समर्थाल चरित्र ताणें बुडचें. जाय तितलें ताणें आनी अमूल्य निधी ताणें प्राप्त करून घेवची. पवित्र ग्रंथ गुरु सम्राट स्वामी समर्थ तांगेले भक्तांक ताजे खातीर रचन केलें. कोणाक? स्वामी समर्थाले भक्तांक सिद्ध ग्रंथ आसा. आनी तो धर्म प्रधान, धर्म रायटियसनेस तें प्रधान आसा हांगा.
अमोघ ग्रंथ सर्व लोकांक पठन करता योग्य असे. एनीबडी कॅन रीड इट म्हणून रेस्ट्रिक्शन नाका. आता नॉर्मली कितें जालें म्हळ्यार गुरुचें बायलांनी वाचचें न्हय, काय म्हणचें न्हय, हें म्हणचें न्हय. बरें आतां बायलांनी वाचचें न्हय, वाचतलो कोण मागीर? स्टॅटिस्टिकली तुमी फिगर जर घेतल्यार आज रेशियो कितलो आसा? ऑलमोस्ट इक्वल आसा. म्हळ्यार थोडें कमी आसतलें. 1000 मेल पॉप्युलेशन आसलें 943 अशें पुरो आसा. डिपेंडींग ऑन द रिजन. थोडे कडेन 940, 980 अशी रेशियो आसा. 1000 मेल आनी अशें पुरो आसा. बरें, कॅन यू इग्नोर 980, 970? यू कॅनॉट इग्नोर न्ही. बरें, बायलांनी कितें करचें? म्हळ्यार अशें आसा की एज फार एज माय रिडींग गोज, खंय अशें उल्लेख ना की बायलांनी वाचचें न्हय, हाणें वाचचें न्हय, ताणें वाचचें न्हय. एक कितें म्हणटा की पवित्र भावनेन तुमी वाचा म्हूण. कित्याक हांगा प्रत्येकांत कितें आसता म्हळ्यार पवित्र विचार, पवित्र हृदय, पवित्र आचार, पवित्र थिंकींग हें इम्पॉर्टंट. सो खंयचो मनीस पवित्र आसा मनांनी, पवित्र म्हळ्यार 3दां नाल्ल म्हणून जालें ना. आतां नॉर्मली तुमी भटले पळयले 3-4 वेळा नाचता आपल्या आपूण नाका म्हणटा. म्हणून विवेकानंदान म्हळें हिंदू धर्म खंय पावला की म्हळ्यार थंय हात लावं नाका, हांगा हात लावं नाका म्हूण. तो म्हटला हिंदू धर्म खंय गेला की म्हळ्यार किचनांत गेला म्हूण. थंय वचून तुमी हात लावं नाका म्हूण. देव भ्रश्ट जाता. तुमी तें रांदप केलें देव भ्रश्ट जाता. तुमी हात लावं नाका देवाक कितें आमी तयार करता अशें. थंय पावले आमगेले. सो हे ग्रंथ कितें आसा की म्हळ्यार सर्व लोकांक पठन करचें योग्य आसा. म्हळ्यार स्त्री आसूं, पुरुश आसूं, बालक आसूं, कोणें आसूं तो, एनीबडी कॅन रीड इट. आनी वाचचें ताणें, अवश्य वाचचें. एक लक्षांत दवरा तुमी, मनशाल मन जर शुद्ध आसा, इंटेन्शन्स आर व्हेरी क्लियर, कोण बंधन घालूं शकता? कोणें बंधन घालूंक शकना तुमकां. कित्याक पवित्र आसा मन. मनांत निश्कपट भावना आसा, स्वार्थ ना थंय. तशें आसतना आमी कोणाक कांय रेस्ट्रिक्शन घालूंक शकना. हे ग्रंथ स्वामी समर्थाले इह परलोक म्हळ्यार ह्या लोक आनी परलोक ते साधन प्राप्त करून घेवचे कल्याणकर अनुकूलकार पवित्र ग्रंथ. आनी ह्या ग्रंथान म्हळ्यार आमी अनुसंधान जर केल्यार भक्ती समृद्ध जाता, ज्ञानयोग मार्ग सुगम जाता. आनी तो ज्ञान कर्म भक्ती योग समृद्धी आमी पळोवंक शकता. वी कॅन एक्सपिरियन्स इट. आनी ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तियोग हे पळोवन घेवन आमी तांगेलो उपदेश आचरण करचें. हे मुक्ती मार्गाक वाट दाखयता. येदोळ आमी तें खंयच्यान घेतलें आसा मुक्ती म्हणून. ती मुक्ती मेळटाली गुरू अनुग्रह जावंक आमकां. गुरूच्या वाटेंच पडटा आमकां. तांगेलें मार्गदर्शन आमकां घेवचेंच पडटा अशें. हांगा कितें एक विश्लेशण केलें अनेक पवाड म्हळ्यार मिरेकल्स म्हणटा आमी. ते केवल मिरेकल्स न्हय, ते विशय न्हय, ते तत्वज्ञान आसा तो. आतां आमकां गुरुचरित्र वैशिश्ट कितें म्हळ्यार इतले कंपेर केल्यार ते संभाशण कितें आसा पळय गुरू सिद्धांनी नामधारक तें आमी फिलॉसॉफी आमी इंट्रोड्यूस केला. ते खंयच्या बुकांत ना ते तत्वज्ञान कितें देवान आमकां अनुग्रह केलें की गुरू मुखांतल्यान प्राप्त जाल्लें आसा. ते गुरू चरित्रांत पर आमी घाल्लें आसा. म्हणून तें आमगेलें थंय लोकांक जास्त पॉप्युलर जावचें कारण तें. मनशां फक्त ग्रंथ म्हूण वाचचें न्हय ताणें, ताका कितें उपयोग जावपाक पडटा. तशें हें समर्थ जालें त्या दृश्टीन हांव बरयलें आसा. नाव दीस इज नॉट वन मोर बूक इन द मार्केट. भरपूर बूक आसात तांतूं. म्हळ्यार आय हॅव रेड इट. म्हळ्यार आय एम नॉट कमेंटींग की कोणाक टिका करचें अशें न्हय. बट आमकां समाधान ना. आतां देवालें आसा पळय एक सेव करतना आमकां समाधान जावका कोणें करूं. आतां जर तुमी सेव करतना म्हाका समाधान ना की बट मिस्टेक करता आमकां तें धरना. तशें जाता गुरूल बरयतना त्या गुरूल बगी आमी वी हॅव टू डू जस्टीस. कित्याक खंयचें काम आसूं सकाळीं आमी घेतिल्लें आसा. तुमी खंयचें काम करात. फॉर एग्जाम्पल हांव एक टिचींग प्रोफेशन आशिल्लो. आय हॅव सीन दॅट आय हॅव डन फूल जस्टीस. प्रत्येक काम कितें खंयचें काम आयलें असायनमेंट आयलें आय हॅव सीन दॅट आय हॅव डन जस्टीस. एटलिस्ट आय फील इट. आनी तुमकां खबर आसना वेदर यू आर कपटी ऑर कितें आसूं. हे आमी कितें करता की म्हळ्यार हे तत्वज्ञान फिलॉसॉफी कितें आसा तें पुरा अभ्यास करचें. ताच्यान कितें जालें म्हळ्यार आमगेलो साधना मार्ग आसा पळय
म्हळ्यार मोस्ट ऑफ अस आर ऑन द स्पिरिच्युअल पाथ. म्हळ्यार डिपली सिरियसली आसा असं म्हण न्ही, बट यू आर इंट्रोड्यूस, तुम्ही यू आर इंट्रोड्यूस टू द स्पिरिच्युअल पाथ. म्हळ्यार परिचय जाला तुमकां, तुमकां दिसता की आमी मुखार वच्चें म्हूण. मागीर तुमकां अनेक विचार येता, प्रापंचीक परत येता, स्वार्थ येता. ते मागीर तेव्हा कळटा की आमी स्वार्थी उरचे न्ही, हे प्रपंच शाश्वत न्ही, पुरा लेटर ऑन ते येता. सांत ते मिराकल्स कितें आसता स्वामी समर्थाले, त्या मिराकल्सान तांकां कितें केलें म्हळ्यार तत्वज्ञान बोधन केलें. आनी तुमी एक लक्षांत दवरता, देवाला आमी मिराकल्स अपेक्षा करचे न्ही. ते कोण योग करता, साधन करता, ताका मिराकल्स येता, ते सिद्धी म्हणटा ते प्राप्त जाता. बट अशें म्हणटा की डोंट बी आफ्टर सिद्धीस, बी आफ्टर द गॉड. तुम्ही सिद्धी जर फाटल्यान पडलं, मिराकल जाल्यार कितें जाता, आपण म्हणटा तें खरें जाता, आनी आपण कितें करता तें खरें जाता. हाच्यान तुमकां प्राप्ती कांय जायना. मागीर कितें जाता, तुमी देवा विसरता. म्हळ्यार हांव येता तें हांव सांगिल्लें ताका कळ्ळें, तशें जालें कळ्ळें, हांव ताका गायड केलें. तेन्ना कितें जालें म्हळ्यार देव थंय उरलो. सो आमकां कितें जाय, हांव नाका, आमकां कितें जाय यू. सो आमकां गुरू जाय की आमकां देवी जाय की आमकां ईश्वर जाय की आमकां कृष्ण जाय. सो वी शूड पॉयंट आउट डेट गॉड एज गुरू, आनी आपणें ती प्रशंसा करची न्ही. हें केवल पठणा निमित्त सात्विक संपत्ती, सात्विक गुण आमकां पुरा वृद्धी जाता. आनी परत तुमकां खबर आसा, आय एम नॉट गोईंग इन डिटेल. मनशाचो स्वभाव कृष्णान 3 प्रकार केल्ले आसा, सात्विक, राजसीक आनी तामसीक. सो सात्विक लोकांक पुरा असलें होली सर्कल, देवस्पण की पुरा गुड सर्कल, नोबल सर्कल अशें. राजसीक पुरा भोगप्रिय, खाना पिना मजा करूं म्हणटा न्ही, तसले संस्कार ते. आनी तामसीक म्हणटा पळय डिस्ट्रक्टीव मेंटालिटी, ताका कशें हें करता न्ही, हेचे विचार सांगेले. सो वी आर नॉट इन दॅट कॅटेगरी. सो आतां आनी परत राजसीक कॅटेगरी आसा आमी, भोग म्हणटा न्ही, ते खावचे जेवचे पुरो आसा न्ही. सो यू हॅव टू कम ए हेड, म्हळ्यार मुखार येवचें पडटा तुमकां. कितें म्हळ्यार हें सात्विक टेंडन्सी. सो परम सात्विक गुण हाच्यान वृद्धी जाता खंयच्यान, हे चरित्र पठण जर केलें आनी हृदयांत प्रेम आनी भक्ती जाता. हेंच इम्पॉर्टंट. आउटवर्ड इज डिफरंट फ्रॉम इनवर्ड. आतां आमकां भक्ती अंतरात्मक न्हय ती. तुमी आतां विचार करा, वेदर इट इज कमिंग फ्रॉम इनसायड ऑर आउटर. आतां भायर आय हॅव सीन, कळ्ळें, कोण अशें करता ते आउटर आसता, म्हणजे तागेले पाप प्रज्ञ आसा. आनी इनर भक्ती कोणाला आसा न्ही, ताजें एक्शन कांय नासता. कोण 50 फेरे मारता, शेष करता, ताजें कितें म्हणटा पाप केलें, पाप प्रज्ञ तागेलें आसता. सो एक्शन्स दे स्पीक अबाउट यू. इवर टायप ऑफ डिवोशन म्हणटा न्ही. सो हृदयांत प्रेम आनी पूर्ण भक्ती उदय जाता. आनी कोणें पठण करता पळय, ताका सुख, भक्ती, शांती, समाधान, आनंद म्हण पंचगंगा म्हणटात. हाका पंचगंगा म्हणटात. पंचगंगा कोण? भक्ती, सुख, शांती, समाधान, आनंद. हांव खंयचें तरी मिसींग आसा की तुमगेलें की ते गंगेन खंयचें मिसींग आसा की, वेदर भक्ती इज मिसींग, भक्ती मिस आसा की आसा, बट नॉट रियल. अंतर न्ही, इट्स नॉट इनर, इनड्वेलिंग न्ही. सुख आसा की थोडें आसा. म्हळ्यार गंगा पूर्ण प्रवेश केलें ना आमगेलें, थोडे कितके गंगा येता आसा. सो पूर्ण भक्ती ना, पूर्ण सुख ना, पूर्ण शांती ना, पूर्ण समाधान ना, आनी पूर्ण आनंद ना. आनंद ना कितें म्हळ्यार तुमगेलें 24 घंटे 24 मूड आसता. एक मूड आसा की तुमगेलें, सकाळ सकाळ उठल्यार एक मूड, कळ्ळें, दनपार एक, रात्री एक, ताका पळयलें एक मूड, हाका पळयलें एक मूड, डिफरंट मूड आसता. म्हळ्यार गंगा तुमगेलें ना ती. सो पंचगंगा हें संगम जावंक आमगेला न्ही, तो सुख, शांती, समाधान आनी भक्ती. चरितामृत पारायण केल्या नंतर मनशाक लौकीक संत मेळटा शांतो. लौकीक मतीचार्थ म्हणटा न्ही, तो प्राप्त जाता. ताका सर्व बाधांत तो मुक्त जाता, सर्व बाधा विनिर्मुक्त. तेच प्रमाणे जीवनात उत्तम आरोग्य हे मनशाक जाय. दीर्घ आयुष्य, सुख, शांती, समाधान, यश, धन, संपत्ती, कीर्ती, धर्म इत्यादी उत्तम ताका प्राप्त जाता. ताजे बरोबर ज्ञान, वैराग्य, सत्संग लभता.
हे अनेक आता भगवद्गीता परा म्हणल्यार देव मेळच ना तुमकां सत्संग मेळटा, कृष्ण मेळच ना तुमकां बट गुरू मेळटा. म्हळ्यार कृष्ण मेळटा पयलीं गुरू वेवस्था तो करता कळ्ळें. फर्स्ट म्हणटा गुरुल्या वता मागीर मुगेलें या. सो हें पुरा करून आमकां आतां एडवांटेज कितें म्हळ्यार गुरू म्हणलें एक मेळटा तो इज अ रिप्रेझेंटेटीव. म्हळ्यार अथोरायज्ड म्हणटा न्ही, रिप्रेझेंटेटीव ऑफ द गॉड. सत्संग असे लाभ जाता का? सर्वबाधा प्रशमन म्हणजे परिहार करता ते ग्रंथ भाविक लोकांना अवश्य वाचें. आनी हाका नो सबस्टिट्यूट, नो अल्टरनेटीव. म्हणजे आमगे परंपरा रिच आसा भारताची, सनातन म्हणटा, एन्शियंट, पुरातन. म्हाका तुमकां एक वेळ सांगिल्लें आसा, अलेक्झांडर द ग्रेट तो भारताक तो आयलो तें म्हणजे तागेलें एम्बिशन कितें आसलें म्हळ्यार ही वॉन्टेड टू बिकम ए रुलर ऑफ द वर्ल्ड. ताणें टॉल्स्टॉय गुरू तागेले. तो म्हणटा भारतान हांव कितें हाडचें तुमकां म्हूण, तुमकां हांवें सांगिल्लें आसा. तो म्हणटा म्हाका कांय नाका, तो पांच घेवन यो. तो कसलो विचार करता की म्हळ्यार भौतीक कितें तरी हाड म्हणटा म्हूण, ते डायमंड हाड, हें हाड म्हूण. तो अलेक्झांडर म्हणटा गुरुजी हांव कितें तुमकां हाड म्हूण. तो म्हणटा महाभारत ग्रंथ हाड, रामायण ग्रंथ हाड, गंगाचे जल हाड, भारत म्हणजे पवित्र मृतिका हाड, आनी तो म्हणटा गुरू हाड म्हूण. तूं कितें करा हे पांच म्हाका हाड म्हूण. तो अलेक्झांडर प्रश्न घालता गुरू हांगा आसा न्ही, गुरू कित्याक म्हूण. तो म्हणटा भरत भुमी गुरू श्रेश्ठ हांगा आसा म्हूण. भारत खंडांत कितें गुरू आसा न्ही खंय ना म्हूण. आनी एक्चुअली इवन आय फील कळ्ळें. आतां आमगेले विवेकानंद एक पुरो, शंकराचार्य पळया तुमी, मध्वाचार्य पळया, ते केले बरे गुरू खंय आसा खंय ना. म्हण आमी म्हणटा आमगेल्या धर्मान तो ते परत मॅसेंजर म्हणटा आमी. पण इवन तांणी डिक्लेअर केलें तें आय एम द मॅसेंजर. पैगंबर ताणें मॅसेंजर म्हळें. येशू क्रिस्तान म्हळें आय एम नॉट गॉड केन्ना सांगूं ना ताणें, आय एम द मॅसेंजर. तो कृष्ण एक म्हणटा की आय एम द गॉड म्हूण. पळयलें आसा न्ही तें. आय एम द सुप्रीम गॉड हेड म्हणटा तो, ताणें एकट्याने म्हणलें आसा. आनी तशेंच तें आमकां आराधन करता देवान दिलें. सो आमी आतां वी आर नॉट वर्शिपींग समवन कळ्ळें हू इज रिप्रेझेंटींग, वी आर रिप्रेझेंट गॉड हिमसेल्फ. म्हळ्यार अक्कलकोट स्वामी महाराज कितें म्हळ्यार तो परब्रह्म अशें म्हणटात, तें ताकाच आमी आराधन करतात. तांकां रिलेटेड हें ग्रंथ आसा. धर्म अर्थ काम मोक्ष हें चतुर्विध पुण्य पुरुषार्थ मनशाच्या जल्माचे उद्देश. हें मातसो आमी घेतलें आसा डिटेल वच. मनुष्य जल्मांत कितें म्हळ्यार चतुर्विध पुण्य पुरुषार्थान साधन करता. एक म्हळ्यार धर्म, धर्मान परत जीवन करचें. धर्मान तुमी अर्थ प्राप्त करून घ्या, म्हळ्यार कितें कमयता पळय तें धर्मान करा. आनी धर्मान अर्थ प्राप्त करून तुमी कितें करा म्हळ्यार अनेक प्रकार डिजायर्स, काम म्हळ्यार सेक्स अशें न्ही तें, काम म्हळ्यार मल्टिपल डिजायर्स तें सॅटिस्फाय करा तुमी, मागीर तुमी परत मोक्ष प्राप्त करून घ्या म्हूण. हे जिवनाचो उद्देश धर्म अर्थ काम मोक्ष. सकल इश्टार्थ सिद्धी प्राप्त जावचे कितें प्रथमच आमी कितें करता म्हळ्यार समर्थ चरणांत शरण वचका म्हळ्यार गुरुले. तांकां कितें आसा हें पर्टिक्युलरली इट इज मेंट फॉर समर्थ डिवोटीज. म्हण आतां कोण राघवेंद्र आसा थंय शरण वचचें, दत्तात्रय महाराज थंय शरण वचचें, समर्थ भक्तान समर्थ चरणाक शरण वचका. पयलीं ताणें शरण वचचें, मागीर हें अनुसंधान करचें. म्हळ्यार आतां तुमी देवील भक्ती करचे पयलीं प्रथमच कितें करता म्हळ्यार तें शरण वचका. आनी ओपनली तुमी अशें म्हणटा देवा हांव तुका शरण आयला म्हूण. आतां केन्ना तरी तुमच्या तोंडांत तो शब्द आयला की कोणें ना, आमची परिकल्पना ना ती. आनी हांवें तुमकां मागीर एक्सपिरियन्स सांगिल्लो आसा. कितें काय म्हळ्यार एक सिच्युएशन अशें आयलें की म्हळ्यार हांव कृष्णालय शराबला देवा तुका शरण आयला म्हणून. द नेक्स्ट मोमेंट आय रियलायज इट गॉड हॅज मेड मी टू रिपीट इट. तें म्हाका कळ्ळें की देवान ते म्हगेले शब्द काडले म्हणून. हांव ते संकल्प केलो ना. ताच्यान कितें जालें की म्हळ्यार देवान ती बुद्धी घाली म्हाका तूं फस्ट म्हाका शरण यो म्हणून. आनी ताजे नंतर म्हाका गुरू प्राप्त जालें. सो प्रॅक्टिकल फिलॉसॉफी तें आमी कितें तांकां म्हणटा पळय आय हॅव एक्सपिरियन्स वीथ. म्हणून ते ग्रंथ आमकां कितें मार्केटान मेळटा तांकां अनुभव नासता. थंय अनुभव सिद्ध ज्ञान न्ही तें ज्ञान म्हणटात तें इट शूड बी फ्रॉम एक्सपिरियन्स. तें ज्ञान म्हणटात पेनेट्रेट जाता. अदरवायज फक्त ड्राय फिलॉसॉफी लेक्चर दिता आमी बट तें पेनेट्रेट जायना. तें पुर्तीक तें तितून दिसता तुमकां, मागीर तें मनांत उरना. सो प्रथम आतां तुमी कितें करता काय म्हळ्यार गुरूक शरण वचचें, ताजे नंतर पारायण करचें. आनी चरित्रामृत पारायण कोण निरत जाता, कोण
असद्यता, ताका कलिबाधा, कलिदोष खंयचे लागना ताका. तेच प्रमाणे संसाराचे शोक मोह तें पुरा निवारण जाता. स्थैर्य, धैर्य, आत्मविश्वास, सेल्फ कॉन्फिडन्स ते मेन मनशाका. आज कितें जालें की म्हळ्यार सर्वेसाधारण आमकां कॉन्फिडन्स ना. आनी ते म्हणटात बिफोर यू हॅव कॉन्फिडन्स इन द गॉड, हॅव कॉन्फिडन्स इन युवर सेल्फ म्हण. आतां तुमकां कोणा कॉन्फिडन्स आसा की? जस्ट बी ऑनेस्ट कळ्ळें. बरेचशे लोकांक वी आर नॉट कॉन्फिडंट. बट विवेकानंद घ्या तुमी, ही हॅड अ सेल्फ कॉन्फिडन्स. ही वॉज पेनीलेस, एक पयस ना तेगेले, बट ताणें आध्यात्मीक साम्राज्य बांदलें पळय ताणें. कित्याक ही हॅड ए कॉन्फिडन्स, हॅड ए डिटर्मिनेशन की आपण करतलो. आनी ही हॅड ए ट्रस्ट इन गुरू. गुरू आपल्या बरोबर आसा म्हूण ताणें पळय गेलें. सो विदावट पेनी, विदावट कांय नाशी ताणें कितें पुराय केलें पळय. सो दॅट इज दॅट. आत्मविश्वास हे बेसीक रिक्वायरमेंट. आतां उदाहरण घ्या तुमी, हें पळय करतना देव मेळटलो म्हळ्यार कॉन्फिडन्स उरता तुमगेलें. आसा की तुमगेलें देव मेळटलो म्हणून? आसा की ना? आं न्ही, आतां तुमी म्हणटा कितें आसा देव मेळटलो म्हणून? इज देर एनी हार्म? ना. म्हणा न्ही देव मेळटा म्हणून म्हाका. कितें मेळटा म्हणा न्ही तुमी. देव मेळटा म्हणून तुमी प्रयत्न करा न्ही. आं मेळटा पळय न्ही. न्हय हें जालें कितें आसा न्ही, व्यक्ती म्हणून पळोवं नाका न्ही तुमी. देव म्हळ्यार व्यक्ती म्हणून पळोवं नाका, फिगर म्हणून तुमी पळोवं नाका तुमी. सो हें कॉन्फिडन्स फस्ट तुमगेलो उरता. तुमी भजन करचे पयले, हे सत्संगा पाठ घेवचे पयलें कितें उरता म्हळ्यार म्हाका देव मेळटलो म्हूण. आनी कोणाक देव मेळटलो म्हूण आसता पळय तो मेळटा. तुमकां एक सादारण दृश्टांत दिता हांव. एक दीस कितें जाता की म्हळ्यार तेन्ना टायम तो न्ही, इवन आमी सांज आसतना अशें वतान भितरले आमी जंगलान. कोण म्हणटा ते भूत आसा, प्रेत आसा, तसलें पळय आसतात न्ही. आनी तें आसा खंय तें यू कॅनॉट टोटली रूल आवट. म्हण एक धाकटो तो ही वॉज स्टडींग इन द स्कूल. इवन ड्युरींग अवर डेज एक स्कूल आनी अनदर स्कूल डिफरन्स 5 किलोमीटर 10 किलोमिटर्स आसतलें दॅट टायम. सो दोज डेज तो वता. एक दीस कितें जाता म्हळ्यार ही वॉज अलोन. एवरीडे भाव वता आनी सोडता ताका. एक दीस भाव ना. तेन्ना तो म्हणटा ताका भंय दिसता आपल्याक म्हूण. तांकां भुरगे न्ही ते, सांज चेडूं न्ही ते. तेन्ना तो म्हणटा केशवाल उडगास कर म्हूण, तुका लढण येता म्हूण. केशव केशव म्हण, अण्णा म्हण देता म्हूण. मागीर हो वता. इनोसंट ताका भंय जालें, केशव अण्णा अण्णा म्हणटा. आनी केशव म्हणून कृष्णान येवचें पडलें तें. आनी कृष्ण परमात्मा आयला तागे लागीं. ताका ते थंय पसून पावयलें ताणें. आनी तो अण्णा म्हणटा ना तो अण्णा. हें म्हणटा ताका नंबीक आशिल्ली की देव मेळटलो म्हणून. आतां तुमकां आसा की ना. हांव म्हणटा कितें, दृश्टांत घेवन तुमी देव मेळटलो म्हणून तुमी स्टार्ट करता. तुमगेलो आतां कशें देव आसा की देव ना की हो प्रश्न येता. काम जायना जाल्यार देव ना. काम जाल्यार आयला की ना फिलींग अशें खंय आसा देव म्हणून घेवन. आनी सरप्रायजींग म्हळ्यार मागशें 2-3दां सांगलें हांवें तुमकां. एक पाद्री 30 वर्सां वॉज प्रिचींग इन द चर्च आनी देव ना म्हणून सुसायड केलें ताणें. कित्याक एक घटना अशी जाली ताका पर्सनल लायफान. तो दीस शूड नॉट हॅव हॅपन्ड न्ही. खंयचे मनीस देवा बद्दल सांगता, वेन द सिच्युएशन कम्स न्ही, प्रसंग आयले तो शेक जाता. तशें हांव न्ही आमकां. हें पुरा नॅचरल फिनॉमिना, सुख दुख्ख कितें अप्स एंड डावन्स आसा न्ही, ते देवाक लिंक करनाका तुमी. आनी आतां हें पळय येता कित्याक म्हळ्यार आमकां सुदारणे घेतलो पळय. इट इज अ लेसन फॉर अस. ताका म्हणटा ती हें पळय प्रॉब्लम कितें जाता पळय, इट इज इन डिस्गायज ऑफ युवर देवाल ग्रेस म्हूण. प्रॉब्लम्स आर देवाल कितें म्हळ्यार इन डिस्गायज दे कम एज ए बून म्हूण. सो आमकां संकट कितें येता की म्हळ्यार तुमी सुदारचें म्हूण. आतां उदाहरण जर घेतल्यार हांव भुरग्यां मार्क्स केला. कित्याक मारता? ताका पेट्ट घालता दूख जावचें म्हूण न्ही, सो दॅट ही शूड गेट करेक्टेड म्हूण. देव आमकां कितें संकट दिता की म्हळ्यार तुमी सुदारना न्ही, तुमकां हें दिता म्हूण. तुमी आतां सुदारा, मागीर उडगास करा कळ्ळें म्हूण तो देव आमकां एक पेट दिता. आनी स्टील वी डोंट लर्न कळ्ळें. हांव इतलें पुराय केलें कळ्ळें, म्हाका देवान अशें केलें तशें केलें. सो दॅट सो एक अशें विचार करा की तुमकां सुख दुखाक देव जबाबदार न्ही. ही इज नॉट रिस्पॉन्सिबल. सो हे पवित्र ग्रंथ समर्थालय
चरित्रांचं जीवनाची ज्योती, लाईट म्हणताने जीवनाची ज्योती, आशा किरण, रे ऑफ होप, हे कथाश्रवणानं पठनानं चित्तशुद्धी, आत्मशुद्धी तें जाता, परमसुख ब्रह्मानंद प्राप्त जाता आणि शरीरांत नवचैतन्य, उत्साह तपडाहो जाता, भक्ती ज्ञान वृद्धी जाता, संकुचित भावना म्हणजे नॅरो माइंडेडनेस थंयच्यान तुमगेलें ब्रॉड हें म्हणटालें विजन, विशाल दृश्टिकोन प्राप्त जाता तुमकां आनी सर्वांत तुमकां चेंज दिसता गुरू लिला, हाऊ गुरू इज प्लेईंग, द प्रेजन्स ऑफ गुरू यू फील एवरीवेर, तेन्ना तुमकां दिसतालें. ज्ञान प्राप्त जाल्यान समस्त वासना भस्मीभूत जाता, साधकांक सत्प्रेरणा मार्गदर्शन जाता, समाजांत उत्कर्ष, परलोकाक मोक्ष प्राप्त जाता तुमकां आनी मनुष्य जिवनात तुमगेले वे ऑफ लिव्हिंग आसता, जिवनशैली टोटल चेंज जाता. आतां आमगेले मसलो पळयले, गुरू संपर्क जाले नंतर जिवनात पुरा शैली चेंज आसा, टोटल अशें म्हणटा ट्रान्सफॉर्मेशन हॅज टेकन प्लेस. सो देर इज ए प्लेंटी ऑफ रूम फॉर परफेक्शन. म्हणून कोणें अशें समजूं न्हय की आपण परफेक्ट जालो म्हणून, कित्याक परफेक्शन हॅज नो लिमीट. हे ग्रंथ अनुसंधान जर केल्यार समर्थाला अनुभूती जाता, आमकां म्हळ्यार अनुग्रह प्राप्त जाता, स्वामील प्रत्यक्ष दर्शनाचे फल प्राप्त जाता, समर्थाल सुलभ साध्य शक्ती म्हळ्यार समर्थाल एक ग्रेट क्वॉलिटी कितें म्हळ्यार सर्व लोकां उठता आनी परत मिक्स जावन आशिल्लें, कोणी जाता आशिल्लें तांकां, सर्व लोकांक ताणें अध्यात्म मेळ्ळा, इवन टू द लोवेस्ट मॅन. समर्थाने पुरा लोकांक मिक्स जावन परत काम केल्लें आसा. तेच प्रमाणे समर्थाल चरित्रामृत पठणान हरी गुरू बरें प्रेम, प्रेमाचे बीज अंकुर जाता, म्हळ्यार प्रेमाचे भक्ती बीज हृदयांतूं अंकुर समर्थ आमच्या अंतरंगांतूं वास करता आनी प्रसन्न जाता आनी काय लागीं जाता आमकां. तें वाजल्यार तुमकां कळटा पुरो वाजल्यार. आतां हें कितें जालें म्हळ्यार एक्चुअली म्हाका तितलो परिचय नाशिल्लो. वेन आय स्टार्टेड स्टडींग इट न्हय, आतां इतलें अशें जालें की आय फील दॅट ही ओनली इज डुईंग दीस, तोच करता. एक्चुअली वास्तवीक वयचें, आय एम नॉट द डुवर. म्हणून मग नाहम करता हरी करता म्हणटा आमी करतलो कोण नाही. आनी समर्थ जाले हे चरित्र पारायणा निमित्त भक्तावरी साधकावर तांगेलें अपाप प्रेम निर्माण जाता, तांकां प्रेम जाता भक्तावरी आनी तांकां निदर्शन आसा. सो मेनी इन्सिडंट्स आर देर कशें तांकां तें प्रेम दाखयलें म्हणून. कर्णा दृश्टी तांगेले लोकां वयर आसताले. हें चरित्रामृत तांगेलें ऑथोरायज रिप्रेझेंटेटीव. हें समर्थ आनी हें वेगळें न्हय, तेच हें, पण स्वामी समर्थाची ह्या रुपान आसा, ग्रंथ रुपान आसाची. आनी ते खंय ग्रंथ आसा स्वामी आसा म्हणून तुमी लेखा तुमी हें ग्रंथ खंय आसा ते समर्थ आसा म्हणून तुमी लेखा. आनी तुमी थोडे इन्सिडंट वाचले कळटलो तुमकां ते ग्रंथ खंय अशें आयिल्लो आसा तांकां. हांगा संशय ना. आनी समर्थाला अनुग्रह प्राप्त करून घेवचें हें अत्युत्तम ग्रंथ. तेच प्रमाणे समर्थाल परममंगलकारक चरितामृत सर्व लोकांनी श्रद्धा भक्ती संतोषान पारायण करचें, स्वामीन अनुग्रह प्राप्त करून घेवचें. आनी चरितामृत तांगेले प्रेरणा प्रमाणे जाल्लें आसा. हांव बरयलें न्हय तें, कित्याक विचार अक्कलकोट गेलो तेन्ना आयलो तो म्हाका तें बरोवचें म्हणून. पण तांगेली प्रेरणा, ते तांगेली एरिया ती, तांगेली प्रेरणा अनुमोदन प्रमाणे जाल्लें आसा. ह्या ग्रंथांत तो मी माझ्या म्हणतो म्हळ्यार कांय ना तो, नानो नन्नद म्हणटा कसलो ना तो, निन्नदो म्हळ्यार आमी सेफ खंय, तूंच म्हळ्यार आमी सेफ खंय, हांव म्हळ्यार शिरकता आमी कळ्ळें. हांव म्हळ्यार ट्रॅप जाता, हांव मी माझ्या म्हळ्यार आमी ट्रॅप जाता सुदारान तो यू एंड हें म्हळ्यार आमी पार जाले. सो तुमी कितें करता म्हळ्यार आय म्हण केन्ना येवं नाका. दीस आय बीन टेलिंग टू यू, आय आनी मी माझ्या हें पुरा शब्द यूज करनाकाची, तूंच म्हळ्यार यू आर सेफ. त्या प्रमाणे ह्या ग्रंथांत तूं मी माझ्या पण कांय ना तो हे कृती स्वामी समर्थाल अनुग्रह करणारे अपूर्व प्रसाद. स्वामी समर्थ हरिगुरू म्हगेले आत्मस्थित जावन प्रेरणा ज्ञान क्रियाशीलता अभिरुची आनी श्रीचरण सेवा भावन ताणें उद्भव केलो म्हगेला. ताणें बसले भितर आनी परत म्हाका गूण दिले. खंयचे गूण? प्रेरणा दिली तांणी, हें बरें म्हणून मार्गदर्शन केलें म्हाका, ज्ञान दिलें, शब्द प्रयोग करता न्ही,
क्रिया ॲक्टिव्ह जावका न्ही 8 घंटे उठून बरोवचें ना तुमकां समटायम्स आय यूज टू गेट एट 3:30 म्हण हांव न्ही ते उठयतात ते 4 घंटे उठयताय काय कळा सो तशें हांव उठचें न्ही ते कळ्ळें तर न्हिदच्या सोडना तर तुमकां सो 3 3:30 न्हिदच्या म्हळ्यार तांणी बसून पुरा ते करून घेवचें न्ही क्रियाशीलता ॲक्टिवनेस ज्ञान रिक्वायर्ड ज्ञान जावका न्ही देवाले वी डोंट नो गॉड वी हॅव नॉट सीन बट यू आर रायटिंग म्हण ते देवान दिवका न्ही आमकां ती बुद्धी ते ज्ञान ताणें दिवका टू रायट अबाउट हिम ते ज्ञान ताणें दिवका आनी एबोव ऑल तुमकां तांचे इंट्रस्ट उरका न्ही अभिरुची नाजाल्यार कितें कशी अभिरुची ना जाल्यार पुरो आसलो प्रयोजन ना तें सो आय हॅव गॉट इंट्रस्ट टू रायट अभिरुची हें पुरा देव प्रदान करता आनी श्रीचरणांत सेवा भावना समर्थाने निर्माण केली लोककल्याण उद्देश साधन करचे प्रमित हे ग्रंथ प्रस्तुत करता असो कोणाक लोकांक कल्याण जावचें म्हाका कितें प्राप्त जाता लोकांक मेळचें कशें मेळचें ग्रंथा मुलक मेळचें तुमकां कशें मेळटलें म्हाका कितें मेळचें हाजे मुखांतर तुमकां मेळटा आमचें उपदेश आसता प्रवचन पुरो आसता बट दीस इज द बेस्ट मिडियम हें समर्थालें म्हळ्यार दत्तात्रय स्वरुपी आमगेलो गुरुजी सहस्रबुद्धे तांगेलो आशिर्वाद प्रतीक ग्रंथ प्रकट जाता आसा सो हांतू म्हालसा नारायण कुलदेवता ते कितलेंय म्हाका स्तुती केल्यार स्टील आय फील कळ्ळें ते इतलें बॉन्डिंग आसा की देवाले म्हालसा नारायण गुरुले इवन फॉर ए वायल यू कॅनॉट फॉरगेट इट म्हूण आज कितें पुरो साधन जाता कितें कितें तुमी पळयताचे इट इज बिकॉज ऑफ दॅट 2 फॅक्टर्स माय मदर एंड माय गुरू तांगेलो आशिर्वाद प्रत्येक हे ग्रंथ प्रकट जाता आसा म्हळ्यार आज प्रकट जाला हे संदर्भात ज्ञानेश तुम सर्व लोकांना आयकून घेवका म्हत्वाचें ज्ञानेश्वर महाराजान एक स्टेटमेंट केलें सर्व लक्षांत दवरात तुमी ज्ञानेश्वर महाराज कितें म्हणटा की म्हळ्यार महायोगी अवतार पुरुष लक्षांत दवरा महायोगी अवतार पुरुष आतां आनी परत योगी न्ही अवतार पुरुष कोण अक्कलकोटे महायोगी अवतार पुरुष ताणें कितें करता की म्हळ्यार तांगेले भक्तां मुखांतर आतां भक्त म्हणचे आडना तांणी योगी भक्तां मुखांतर तांणी कोण सिलेक्ट करता पळय तांगेलें हें बरें दिसता आतां मजा कशी आसा पळया हें सिलेक्ट केलें तांणी हांव न्ही ती जबाबदारी दिली इवन माणसा चरित्र मस्त लोकांनी प्रयत्न केले इवन इट हॅज गॉन टू बट नॉट कम आउट तें कित्याक म्हळ्यार त्या ग्रंथांत तांगेले पुरा घराण्याचें तागेलो फोटो तागेली डिग्री अर्द परतल्यान प्रिंट आसता कळ्ळें मागीर हांवें थोडें पळयलें तेगेले ताणें आयलो रुमा वेवस्था आसा जेवणा वेवस्था आसा आनी तांणी इतले किलोमिटर हेंच आसता तें इट्स नॉट रिलेवंट न्ही आमकां कितें जाय माणसं बदललें सो ज्ञानेश्वर महाराजाचें वचन कितें म्हळ्यार महायोगी अवतार पुरुष तांगेले भक्तां मुखांतर ताणें कोणा सिलेक्ट केलें पळय तांगेले विशया बद्दल भक्ती ज्ञान प्रसार करचे खातीर आनी लोकांक धैर्य उत्साह प्राप्त करचे खातीर निराशा भावन तुमगेले पुरा दूर करचे खातीर सकल प्रकार तांणी हेल्प दिवन तांगेले संकल्प ग्रंथ मुखांतर करून घेता म्हळ्यार अर्थ कितें की म्हळ्यार महाराजाले संकल्प आमगेले मुखांतर येता आसलें तुमकां मार्गदर्शन करचे खातीर सो तांणी कितें करता की म्हळ्यार कोण सिलेक्ट करताची आनी तागेले मुखांतर तुमची फिलॉसॉफी तांगेलें तें तत्वज्ञान तुमकां दिवन तुमगेले पुरा निराश भावना ते पुरा दूर करता प्रयत्न करताचे हे कोण म्हणटा ज्ञानेश्वर महाराज म्हणटा सर सो परमात्माची गुरु शिष्य रुपार प्रकट जावन तागेले लिला वैभव प्रसिद्ध करता श्री हरी गुरु अनुग्रहान रचित प्रसाद रूपी चरितामृत प्रथमतः हांव तांगेले चरणाक अर्पण करता पण गुरुचरणाक नंतर भक्तकोटीक प्रसक्त करता आसा चरित्रांत न्यूनाधिक दोष आसल्यार प्रमाद आसल्यार कितें मिस्टेक आसल्यार गुरु देव आनी गुरु भक्त तांणी क्षमा करची उद्धार करचें म्हणून हे ग्रंथ गुरुदेव चरण सन्निधान अर्पण करून सद्भक्तांक म्हळ्यार तुमकां पुरा लोकांक सर्व भक्तांक ह्या दिवस म्हळ्यार दत्त जयंती उत्सव वेळार मार्गशीर्ष शुक्ल पौर्णिमा प्रस्तुत करता आसा आनी पवित्र ग्रंथ तुमी पुरा पारायण करचें भावीक लोकांक तांगेलें जीवन सार्थक करून घेवचें आनी स्वामी समर्थालय
अनुग्रहाक तुम्ही प्राप्त जाव का असं म्हणून ग्रंथांत अपेक्षा केलं असं स्वामी समर्थ महाराज की जय